रामकृष्ण हरी माऊली. खरं म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सासवडमध्ये मुक्कामी आहे. दिवे घाटाचा मोठा टप्पा पार करून आल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडमध्ये विसावतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी हा सोहळा सासवडमध्ये आल्या कारणानं अनेक सामाजिक संस्था, अनेक विविध ग्रुप असतील ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करतात. आपल्यासोबत साहेब गोट फार्म आणि त्यासोबतच नॉलेज ट्रेड फाउंडेशन यांच्या वतीनं जो आहे तो केळी आणि उपवासाचा खिचडी या ठिकाणी वारकऱ्यांना वाटप करण्यात येते. दादा काय सांगाल, काय कशी भावना आहे आज वाटप करता? खूप एकदम सर असं भक्तिमय वातावरण आहे आणि ह्या भक्तिमय वातावरणात ही जी वारकऱ्यांची सेवा करण्याची जी मजा किंवा एक वेगळा अनुभव आहे, हा अनुभव गेले आम्ही 5 वर्ष सर झालं घेतोय. जे नॉलेज ट्रेड फाउंडेशन आणि साहेब गोट फार्म यांच्या संयुक्त विद्यमानाने यावेळेस आपण साधारण एक 300 किलो खिचडी आणि पाण्याचे 500 बॉक्स हे आपण यावेळेस वाटप करतोय आणि थोडी केळी आहेत, एक 10-20 कॅरेट. लास्ट टाइम सर आपण केलं तर वाटप खिचडीचं, तर त्यावेळेस एक गोष्ट निदर्शनास आली आमच्या की पाण्यासाठी खूप लोक हे आणि त्यावेळेस थोडे 5-25 बॉक्स वगैरे असतील आमच्याकडे किंवा 50 एक. तर यावेळेस मग सर पाण्याचं नियोजन जास्त केलं, पाणी जास्त जेणेकरून लोकांना येताना अवघड घाट हा टप्पा आहे दिवे घाटाचा, त्या दिवे घाटाचा टप्पा चढून आल्यानंतर पाण्याचं खूप पुढं नियोजन एवढं नसतं, म्हणून यावेळेस पाण्याचं नियोजन जास्त पद्धतीने करून ह्या पद्धतीने आपलं उपक्रम आमचा चालू आहे. वारकऱ्यांच्या काय भावना आहेत? वारकरी कशा पद्धतीने आशीर्वाद देत आहेत? वारकऱ्यांचं नक्कीच चांगले आशीर्वाद आणि विठू रायाची एक मोठी पुण्याई आहे आमच्यावरती की हे उपक्रम आम्ही करतोय, ही ताकद आम्हाला विठ्ठल देतोय, यातच खूप मोठं समाधान आहे सर. याच्या व्यतिरिक्त कुठले उपक्रम आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून? आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, महिला सक्षमीकरण असेल, त्यानंतर वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना जो ते पण सर आपण प्रॉपर माहिती घेतो आणि मगच त्या शालेय विद्यार्थ्यांना पण मदत करतो, कारण ती मदत योग्य ठिकाणी पोहोचावी या पद्धतीने आमचं फाउंडेशन हे काम करत असतं. म्हणजे सामाजिक पण करतं, शैक्षणिक पण करतं आणि आरोग्यासाठी पण करतं. आणि त्यातल्या त्यात हा वारीचा सोहळा खूपच वेगळा असतो आमच्यासाठी. सेवा करताय काय? पांडुरंगाकडे काय मागणं मागाल? पांडुरंगाकडे एकच मागणं मागेल की जे वारकरी भाविक इतक्या श्रद्धेने किंवा बळीराजा शेतकरी राजा जो श्रद्धेने एवढा येतोय सगळं पेरणी वगैरे उरकून, तर अशीच वरून राजाची व्यवस्थित कृपा राहू दे शेतकरी बांधवांवरती आणि ह्या वारकरी संप्रदायावरती. आणि आमच्या बाबतीत म्हणाल तर पांडुरंगाला एकच मागेल, पांडुरंगा ही जी सेवा करतोय ही सेवा अखंड आमच्याकडनं करून घ्यावी, हीच पांडुरंगाचरणी मी दान मागेल. नक्कीच. तर फाउंडेशनच्या माध्यमातून वारकऱ्यांना जो आहे तो प्रसाद रूपी खिचडी दिली जाते, केळी दिली जाते आणि पाण्याची व्यवस्था फाउंडेशनच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी केली गेली आहे.